माझं नाव सुलाबाई आदमाने. गावाचं नाव धोत्रे खुर्द, तालुका पारनेर, दक्षिण मतदारसंघामध्ये माझा तालुका गाव येते. आणि मी आमच्या गावामध्ये 10 वर्ष सरपंच होते. आणि पुन्हा एक म्हणजे माझ्याकडंच 25 वर्ष हे सरपंच पद होतं. परंतु वेगळ्या जाती जमातीची सरपंच, पुरुष महिला असं ज्या वर्षी हे त्या वर्षी तसा बदल करून 25 वर्ष. ना आत्ताही आदिवासी यांना काय म्हणायचं आपल्या हरिजनांना, तर ती सरपंच आपलीच आहे. आणि तरी पण आता हे देशात ज्या निवडणुका चालू झाल्यात तर महिलांना आणि पुरुषांना सारखाच हक्क आहे. परंतु घटनेने सांगितलं का बा 33% आरक्षण आहे. परंतु 33% आरक्षण हे महिलांना तसं पुरेपूर नाही. घरामध्ये स्त्री आणि पुरुष, एका पुरुषाला एक स्त्री पाहिजेच ना. मग तसं 50% आरक्षण महिलांना पाहिजे. मग देशात आता हे कुठलेही पक्ष आहेत तर यांनी काही महिलांना असं वाटत नाही की महिलांना या सारख्या जागा दे. 33% तरी जागा दिल्यात असं काही कुठं मला पेपरला दिसत नाही, कुठं बातमीला दिसत नाही, कुठं यूट्यूबला दिसत नाही. तर महिलांचं फक्त मतदानासाठीच वापर करून घेतात. किंवा स्त्रिया काही नुसतं याचं साधन नाही, स्त्रिया काही नुसतं तुमचं याचं साधन नाही, वापरून घ्यायचं साधन नाही. तर बरोबरीचे हक्क सुद्धा स्त्रियांना पाहिजेत ना. तर कुठल्याही पक्षांनी काही मला नाही वाटत असं की स्त्रियांना बराबरीच्या किंवा 33% आरक्षणाच्या जागा दिल्यात असं काही नाही. आणि स्त्रियांबद्दल काही कोणी बोलतही नाही. आणि आज जरी मोदी सरकारचे प्रतिनिधी किंवा मोदी सरकार बोलत असेल की बेटी बचाव बेटी पढाव, तरी आज बेटी सुरक्षित नाही आणि बेटाही सुरक्षित नाही. आम्हाला मुलांची गरज आहे आणि आम्हाला मुलींची गरज आहे. तेव्हा आज मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 2 कोटी नोकऱ्या देऊ. एखादा साधा शिपाई जरी असला तरी त्याचं लग्न आज अडकणार नाही. पण आता प्रत्येक, जरी कोणी BJPचे असो, कोणी काँग्रेस असो, कोणी कम्युनिस्ट असो, कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही जाती धर्माचे असोत लोक, परंतु आपली वैयक्तिक जीवनातली देवाणघेवाण ही सारखीच असते ना. सारखी असूनही बी आज किती प्रत्येक घरात किती मोठी परिस्थिती आहे. पुरुषांची तितकीच परिस्थिती झाली आणि स्त्रियांची तितकीच परिस्थिती झाली. तर मुलगा हवा आहे, मुलगी हवी आहे, परंतु आज ते सुरक्षित नाहीत. मुलगी सुरक्षित नाही, मुलगाही सुरक्षित नाही. मुलांचं एवढं शिक्षण झालंय आणि आज त्या मुलांनी सुद्धा दारू प्यावं किंवा कुठलेही हातामध्ये इंजेक्शन घ्यावं किंवा कुठले दारू. आता इथं कंपल्सरीच केलंय. कुठलेही सरकारचे लोक उभे राहू किंवा कुठलेही बी आज मतदान चालू आहे तर प्रत्येक ठिकाणी दारूचे खोके काय यात. आणि त्यातमध्ये जे आता हे तरुण पिढी आहे ते मला वाटतं हे निवडणुकीचं परिस्थिती काही तरुण पिढीला एवढी मार्गदर्शक नाही. दारू का प्यायनात पण आम्हाला मतदान करा, तुम्ही ते गांजा का वडीनात पण आम्हाला मतदान करा, तुम्ही पिया लोकांना पाजा, मटणं खा, कुठं धाब्यावर जा, अशी परिस्थिती ही काही मुला मुलींसाठी योग्य नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्यासाठी जे तुम्ही राज्यकर्ते यात कुठल्याही पक्षाचे असो, परंतु आपल्याला हा देश लयाला जाऊ नये यासाठी प्रत्येक नेत्याने किंवा प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक स्त्रियांनी याची दखल घेतली पाहिजे. आज किती मुलं इतके पार ग्रॅज्युएट मुलं झालेले आहेत ते बिन लग्नाचे. आणि त्या ग्रॅज्युएट झाले त्यांना शेतीत काम करावं वाटत नाही. शेतीत काम केलं तर त्या शेतीच्या मालाला बाजारभाव नाही. आज किती टमाट्याचे खोके आमच्या नारायणगावच्या त्या परिस्थितीत यूट्यूबला पाहिलं तसे गाड्या खाली करून दिल्या. आणि आज पहा, मला वाटतं काहीतरी 2000च्या दरम्यान 30-35 रुपयांनी कांदा विकला. त्यावेळेस रोज होता 15 रुपये. एक गोणीची किंमत होती 300 रुपये. खताच्या गोणीची किंमत काय
ते 15 काही 115 रुपये होती आणि आज ते भाव गगनाला भिडले. ते एक एक गोण 1000 1200 रुपयाला. त्या मजुराची किंमत झाली, गावातला मजूर येतो 11:15ला, त्याची किंमत झाली 350 रुपये. त्या बाईला 300 द्यायचे, घेऊन येणाराला 50 रुपये द्यायचे. आणि 12 वाजता येऊन त्यांनी जेवायचं, पुन्हा तासभर काम करून 1-1:30 वाजता त्यांना सुट्टी. 5लाच ते कांदा एक हातात असला तो कांदा चिरायचा खाली टाकी देत आणि लगेच त्या गाडीत जाऊन बसते. आणि मग अशी शेतकऱ्याची परिस्थिती. आणि त्यावेळेस 30 रुपयानं कांदा विकला आणि आज 12 रुपयानं विकला. मग आता ही तुलना पहा. त्यावेळेस 30 रुपयानं कांदा विकला, त्यावेळेस 15 रुपये मजुरी होती, खताचे भाव असे होते. आणि आज खताचे भाव 1000-1200कडे गेले आणि तोच कांदा आम्ही आज 12 रुपयानं विकला. आणि मग अशी परिस्थिती शेतकऱ्यावर आल्यावर मग शेतकऱ्याची कोणी दखल घेत नाही. आणि हे म्हणतो माझं याला हे आरक्षण द्या, त्याला ते आरक्षण द्या, त्याला ते आरक्षण द्या. परंतु शेतकरी पार मातीला मिळालाय. आणि अशी परिस्थिती असताना जर तेच पैसे त्याच्याने फिटले नाहीत, त्याला वाटतं फाशी घेऊन मेलेलं बरं. कारण तो शेतकरी फार प्रामाणिक आहे. जगामध्ये शेतकरी ही जात फार प्रामाणिक आहे. त्याला वाटतं जर एवढं आपल्या डोक्यावर जर कर्ज झालंय, मग थू करीत याच्यापेक्षा तसं मेलेलं बरं. आणि काही ठिकाणी रुपया 2-2 रुपये करून आम्ही काही पतसंस्थेत पैसे ठेवलेत, काही बँकात पैसे ठेवलेत, ह्या सगळ्या लॉक झाल्या. तर आज दवाखान्यात जायला सुद्धा पैसा नाही. म्हणजे इतकी परिस्थिती अशी चौकडून ह्या शेतकऱ्यावर आली आणि ह्या शेतकरी महिलांवर आली. तो शेतकरी तरी एक दिवस जाईन, खताच्या गोणीला जर बाळवणी टाकलेला गेला तर तो 2 तास 20 घेतो. पण आम्हाला एवढ्या उष्मघात 20 या उन्हात सुद्धा 20 नाही. आणि अशी परिस्थिती असताना जर राजकारणात आमची बाजू घेणारा कोणी नाही, महिलांची बाजू घेणारा कोणी नाही, आणि इतर ठिकाणी कोणी नाही, घरातही कोणी नाही. मग अशी परिस्थिती जर महिलांवर आली, त्या शेतकरी महिलांवर आली, तर आम्ही या लेकरा बाळांचे लग्न कसे करा. आणि पोरीच भेटत नाही लग्न करायला. मुलाचं लग्न करायला पोरीच भेटत नाही. मुलीला तरी 4 गिरायकं येते, पण मुलाला तर एका गिरायकाचा पत्त्या नाही. पर काही लोकांनी तिकडून विदर्भातून पोरी आणल्यात, ते लग्न करून 2-2 लाख रुपये देऊन लग्न केलेत. आणि त्या 3ऱ्या दिवशी त्या पोरी पुन्हा गेल्यात तर तिथं जाऊन बघावतं त्यांना 2-2 पोरं. मग अशी जर फसवणुकीची जर परिस्थिती असली तर या शेतकऱ्यांचं, या महिलांचं मला वाटतं आपल्या याच्यात काही खरंच नाही.